इतका मोठा केला तो गिरीश बेन. त्या गिरीश बहिणींना तुमच्या सगळ्यांची साथ अशीच आणि इथून पुढे लाभत राहा सतत. बाईसराव जाऊ नका, थांबा. पळता नाही नाही, बायको वाट बघते माहित आहे मला, पण थांबा. कोणाची ते माहित नाही, थांबा. आणि आमची मीनाल आहे, खरं म्हणजे ज्येष्ठ कलावंत आहेत, त्यांच्यामुळे मी सगळं शिकलो. आणि इथं बसलेले मधू जोशी, त्यांनी मला इतक्या लहान पाल्या, म्हणजे चकित नाही, मोठा होता, पण त्यांनी शिकवलं. दादू, आमचा दादू म्हणजे गडेकरचा, नरेश गडेकर, आज मोठं व्यक्तिमत्व आहे ते, ठीक आहे. पण आमचे गिरीश भैया, अजय पाटील साहेब, आमचे मते साहेब, नितीन, हे सगळे सगळे म्हणजे इतके महान आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत, तुम्हाला जमलं म्हणजे आता ज्या वयाचे जे असतील, ज्यांना जमेल ते मुंबईला या. तुमची कमी तिकडे आहे, तुमची जागा नागपुरात नसेल, वय झालं असेल येऊ नका, तुमच्या मुलांना तुमची आवश्यकता आहे. पण जे मुलं आहेत आता जे कॉम्पिटिशनमध्ये आहेत, त्यांनी सगळ्यांनी या आणि लाथ मारून आपली जागा निर्माण करा. याल ना? नक्की या. थँक्यू, मला बोलण्याची संधी दिली. माझं बोलणं असं अडखळ तुम्ही ते ऐकून घेतलं. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. असं म्हणतात, सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमां है, मेरा रास्ता मुझे ही बनाना है, मुझे ही बनाना है. प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात ही गोष्ट घडत असते, कारण प्रत्येकाला आपली वाट निवडायची असते. पण ती वाट निवडत असताना मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या क्षेत्रात, नागपूरच्या सांस्कृतिक चळवळीत किंवा सांस्कृतिक क्षेत्रात जर मार्गदर्शक वाट दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणून नाव घ्यायचं असेल तर एकच नाव डोळ्यापुढे येतं, आणि ते म्हणजे माननीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी. तेव्हा मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी माननीय डॉक्टर गिरीशभाऊ गांधी यांना इथे आमंत्रित करतो. माननीय डॉक्टर विलास उजावळे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीप दाते, व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अजय पाटील, कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष नरेश गडेकर, आमचे चीर तरुण ज्यांना मी नेहमी यंग मॅन म्हणतो, आदरणीय मधुभैया वैदेही, आमचा राकेश खाडे, नितीन, सभागृहामध्ये अनेक सर्व मान्यवर आहेत, सर्व रंगकर्मी आहेत. प्रभाकर ठेंगडे ज्यांना आपण जीवनगौरव पुरस्कार दिला, सभागृहात उपस्थित आमच्या मीना बहिणी मीनाताई देशपांडे, बापू चनाकेकर, महेशजी, गजाननराव आहेत दिसतात, आणि इतर सर्व चेहरे जवळजवळ ओळखीचे आहेत. सर्व नाट्य परिषदेचे सन्माननीय सदस्य, अखिल भारतीय मराठी बाल रंगभूमीच्या अध्यक्ष आदरणीय आभाताई, आमचे सर्व त्या बाल रंगभूमीचे सर्व पदाधिकारी, रंगकर्मी ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत, ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला अतिशय आनंद आहे की नाट्य परिषदेने हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे. असं आहे की मला वाटते पहिल्यांदाच कोणी पाटील माणूस झाला ना अध्यक्ष, पहिल्यांदा राज्य आहे महाराष्ट्रात, काही होत नाही. आणि म्हणून ही उक्ती आता नाट्य परिषदेला सुद्धा लागू पडेल, तिथे पाटील तिथे काय होईल. आणि म्हणून आतापर्यंत जे काही काम माझ्या आधी अध्यक्षांनी केलं आणि माझ्या नंतरच्याही अध्यक्षांनी अतिशय उत्तम पद्धतीने केलं,
त्या सर्वांपेक्षा जास्त अधिक काम अजय पाटलांच्या नेतृत्वाखाली होईल अशी मी अपेक्षा करतो. ते जिथे आपण बसलो आहे या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे. अखिल भारतीय हिंदी संस्था आहे, या संस्थेचं काम 16 राज्यांमध्ये आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मान्यता आहे त्या संस्थेला, त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. फक्त हे बाकीचे संघटन आणि हे संघटन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आज आहे 14 एप्रिल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती. आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिवादन करून. आणि तसंच 14 एप्रिल आहे आणि आहे आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखा वर्धापन दिन सोहळा. तर त्याच अनुषंगाने मान्यवरांचे आणि ज्येष्ठ कलावंतांचे सत्कार इथे होणार आहेत. तर ते झालेले आहेत. तर चला जाणून घेऊया सत्कार मोडशींची की त्यांना कसं वाटतं आणि या नाट्य क्षेत्रात येऊन आणि आपला सहभाग देऊन त्यांना कसं वाटतं. आणि तसंच सोबतच या नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून, पाहुणे म्हणून जे आपल्याला लाभले आहेत, आपल्याच नागपूरचे विलास म्हणजेच नाना उजवणे तेही पण आहेत. आणि तसेच आपल्या नागपूरहून उपाध्यक्षपदी गेलेले मुंबई शाखेचे आपले नरेशजी गडेकरही आहेत, जे अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखेचे उपाध्यक्ष आहेत. तर त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा वर्धापन दिन सोहळा आज आहे, तो सादरीकरण झाला आहे, त्याची सुरुवात झाली आहे आणि त्याचा समारोपही झालेला आहे. आणि आपल्या नागपुरातील कलावंत, विदर्भातील कलावंत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आणि सोबतच आपल्यासोबत आहेत या आपल्या नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम तर आज नाट्य परिषदेचा नागपूर शाखेचा वर्धापन दिन सोहळा आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. आणि सोबतच विदर्भातील आपल्या नागपुरातील कलावंतांचा सत्कार करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही? सगळ्यात आधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कलावंतांना नाटकामध्ये ऑन स्टेज, ऑफ स्टेज सगळ्यांना मी खूप खूप हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो. सर्वप्रथम म्हणजे नाट्य परिषदच्या अनुषंगाने आमचा एकच उद्देश आहे की कलावंतांना प्रोत्साहन देणं, त्यांना सगळ्या टाईपचं हॉल पुरवणं, आर्थिक मदत करणं किंवा सगळ्या टाईपमध्ये त्यांना त्यांचे टॅलेंट जे आहेत त्याला प्रॅक्टिकलिटीमध्ये आणणं. आज या माध्यमातून मी एकच मागणी करतो आहे. माननीय नितीनजी गडकरी हे आपले खासदार होते, यांचा जो वचननामा आता तयार झालेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक विभागामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये ते एक हॉल निर्मित करतील. त्याची इथल्या कलावंतांना रिहर्सल करायला, प्रॅक्टिस करायला सगळ्या गोष्टींना अत्यंत फार मोठी आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आजच्या ह्याच्यामध्ये एकच मागणी कलावंतांसाठी आहे की या लोकांना एक हॉल विधानसभा क्षेत्र व्हायला पाहिजे 200-300 कॅपॅसिटीचा. सेकंड, या नाटकांना आर्थिक रूपाने सुद्धा मदत व्हायला पाहिजे, कारण की प्रोडक्शन नाटकाचं किंवा हे फार विपरीत परिस्थितीमध्ये हे कलाकार काम करतात. कुठेतरी छोटी मोठी नोकरी करून हे लोक करतात. हे लोक झाडीपट्टी असू द्या की कुठे असू द्या, त्याला आर्थिक रूपाने करायचं. आणि तिसरी गोष्ट, जे नागपूरकर विदर्भीय जनता वाट पाहून राहिली आहे, आमचं जे संमेलन होणार आहे नाट्य परिषदचं 100वां, त्याचा एक कार्यक्रम आम्ही हा सप्टेंबर महिन्यात धूमधडाक्याने 3 दिवस इथे सगळ्या लोकांना एक पाहुणचार राहील. तर विविध आम्ही लोकांना आणू, कलाकारांना आणू, सगळे चांगले इंटरव्ह्यूज घेऊ, आम्ही मुलाखत घेऊ, आम्ही त्याच्यानंतर चांगले नाटकं, प्रोफेशनल नाटकं आणू आणि इथल्या लोकांचं मनोरंजन करू. नक्कीच. आता अखिल भारतीय नाट्य परिषद हे फार मोठी शाखा आहे आणि त्याच अनुषंगाने जसं आता कलावंत एक मेळावाच इथे सादरीकरण झालेला, कलावंतांची भेटीगाठी झाली, जे बरेच दिवसांनी भेटतात तेही भेटतात. तर असंच दर महिन्याला जर असं काही कलावंती समारंभ जर झाला, कलावंतांची जर मुलाखत होत राहिली, तर नाट्य परिषदेच्या अनुषंगाने असं काय घडू शकतं का? दर महिन्याला एक कार्यक्रम होईल याचं मी तुम्हाला हमी देतो. विविध याच्यामध्ये माझे जे सहकारी आहेत, नरेश गडेकरजी प्रमुख कार्यवाह आहे, माझी पूर्ण समिती आहे, आमच्या लोकांचं ठरलेलं आहे
दर महिन्याला एक कार्यक्रम होईल आणि चांगला कार्यक्रम होईल. बस. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुमचा मुलाखत घेतल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा याचा आज वर्धापन दिन सोहळा आणि त्यासोबतच आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेचे उपाध्यक्ष आणि तसेच यापूर्वी आपल्या नागपूर शाखेचे लाडके नरेशजी गडेकर म्हणजेच आपले दादू आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम वर्धापन दिन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दरवेळेस तुम्ही सत्कार करतात कलावंतांचा, ज्येष्ठ जे समोर येत आहेत नवीन येत आहेत त्यांचा पण, तर त्याबद्दल अभिनंदन. काय सांगाल या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आणि आता येणाऱ्या आपलं 100वे नाट्य परिषदेचं हे आहे संमेलन जेही नागपूरमध्ये होणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात आधी तुम्ही मला नाट्य परिषद नागपूर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमानं महाराष्ट्रातील जे नाट्य परिषद नागपूर शाखेशी जोडलेले जे सभासद आहेत आणि रंगकर्मींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. नाट्य परिषद नागपूर शाखा ही अनेक वर्षांपासून ज्येष्ठ रंगकर्मी, श्रेष्ठ रंगकर्मी आणि जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट लेखक आणि सोबतच राज्य नाट्य स्पर्धा, अंतिम स्पर्धेमध्ये ज्या कलावंतांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अशा कलावंतांचा सत्कार वर्धापन दिनी अनेक वर्षांपासून नाट्य परिषद नागपूर शाखा करत आलेली आहे. मी गेल्या 10 वर्षांपासून नाट्य परिषद नागपूर शाखेचा प्रमुख कार्यवाह आहे. नुकतीच महिन्याभराआधी निवडणूक झाली, ज्याचा मी मला पुन्हा प्रमुख कार्यवाह पद दिलं आणि या माध्यमानं वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळ्याचा आजचा कार्यक्रम इथे साजरा झाला, संपन्न झाला. नाट्य परिषद नागपूर शाखा हा पुरस्कार वितरण करत असताना, पुरस्कार देत असताना अशा कलावंतांची दखल घेत असते ज्यांचं खरंच रंगमंचावरचं काम हे अभूतपूर्व असं आहे. पुरस्कार एका शीर्षकाचा एकच पुरस्कार असतो, अशा वेळेला अनेक नावं नागपुरात येतात, नागपूरची येतात. म्हणजे नागपूरचं काम किती भव्य दिव्य आहे असं लक्षात येतं ज्या वेळेला आपण एखाद्या नावाची निवड करत असतो. जसं आता प्रभाकरराव ठिंगडी यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार आपण त्याला दिला. असं नाव काढत असताना सुद्धा अनेक प्रभाकरांचं इतकं मोठं कर्तृत्व या रंगभूमीला आहे, तर प्रश्न पडतो किती जीवनगौरव द्यायचे. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतं, पुरस्कारांना मर्यादा असते. कारण एखादी परंपरा जी आपल्या जुन्या लोकांनी सुरू केली असते ती माझ्यासाठी नवीन माणसं ती सुरू ठेवतात, किंवा ती काळाची गरज असते. त्या पद्धतीनं दरवर्षी आम्ही वर्धापन दिनाला पुरस्कार वितरण समारंभ संपन्न करत असतो. जो आपण तुम्ही पाहिलं असेल नागपुरातील जे ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असे सगळे कलावंत कानाकोपऱ्यातून, विदर्भातून सुद्धा अनेक कलावंत या ठिकाणी आलेत ज्यांनी या वर्धापन दिनाचा आनंद घेतला आणि या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. म्हणजेच नाट्य परिषद नागपूर शाखा आणि विदर्भातील एकूणच कलावंत यांच्यातली असलेली एकता आजच्या कार्यक्रमाच्या रूपानं दिसून पडली आहे. आणि हीच एकता 3 वर्षांपूर्वी नाट्य परिषद नागपूर शाखेला अतिशय उपयोगी पडली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं 99वं संमेलन अतिशय थाटामाटात आणि भव्य स्वरूपात नाट्य परिषद नागपूर शाखेनं साजरं केलं होतं. ते याच कलावंतांच्या एकतेच्या बळावर. आणि मला फार आनंदानं सांगावं असं वाटतं की 99वं संमेलन ज्या पद्धतीनं नाट्य परिषद नागपूर शाखेनं आयोजित केलं त्याचा मध्यवर्तीने विश्वास दर्शवला. कार्यकारिणी मंडळात आणि नियामक मंडळात उत्कृष्ट आयोजनासाठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा ठराव पास झाला, ते अभिनंदनाचा ठराव पास झाला. त्याचंच फलित की का असं म्हणा की 100वे नाट्य संमेलनाचं, विभागीय संमेलनाचं आयोजनपद, यजमानपदसुद्धा आपल्या नागपूर शाखेला मिळालेलं आहे. आणि हे जे यजमानपद विभागीय नाट्य संमेलनाचं नाट्य परिषद नागपूर शाखेला मध्यवर्तीने दिलेलं आहे. मध्यवर्तीचे मी मनापासून आभार मानतो. मध्यवर्तीचे उपाध्यक्ष असूनसुद्धा मी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 100वा नाट्य संमेलनाचं नागपुरात आयोजन आहे. आता 4 ते 5 ठिकाणी संमेलन उद्घाटन झालेलं आहे. याचा समारोप सोहळा रत्नागिरीला होणार आहे. मुंबई, अहमदनगर आणि नागपूर अशी 3 स्थळं बाकी आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरीला याचा समारोप सोहळा आहे. अतिशय भव्य दिव्य प्रमाणात संबंध महाराष्ट्रामध्ये हे संमेलन आयोजित करण्यात जात आहे. आणि नागपुरातसुद्धा अशाच दिमाखात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं भव्य दिव्य स्वरूपात नाट्य संमेलन आपण पूर्ण करू. सप्टेंबरची आपण तारीख लवकरच जाहीर करू. आणि या तुमच्या माध्यमानं
नाटकला चॅनलच्या माध्यमानं, माझ्या मित्र स्वप्नीलच्या माध्यमानं मी महाराष्ट्रातल्या आणि नागपुरातल्या तमाम रसिकांना, रंगकर्मींना, कलावंतांना, तंत्रज्ञांना नम्र विनंती करतो, सप्टेंबर महिन्यात होणारं 100वे नाट्य संमेलन, विभागीय संमेलन हे अभूतपूर्व करण्यासाठी सगळ्यांनी नाट्य परिषद नागपूर शाखेला सहकार्य करा, आशीर्वाद द्या आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या वेळेला नाट्य परिषद नागपूर शाखा सबंध रंगकर्मीच्या पाठीशी उभी राहील याची ग्वाही देतो. नक्कीच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच तुम्ही मध्यवर्ती शाखेत आहात आणि उपाध्यक्ष आहात, तर एक मोठी जबाबदारी आहे. आणि तसंच नागपूरमध्ये असेच कार्यक्रम होत राहो. दर महिन्याला जर झाले तर कलावंत फार आनंदित होतील, खुश होतील. आणि तसंच कलावंत मेळावा हा जर झाला नेहमीप्रमाणे जसं आता होतो आहे, तर दर महिन्यात म्हणा 2 महिन्यात जर असं होत असलं, भेटीगाठी होत राहिला, तर एक चांगला प्रोग्राम आणि लोकांना भेटीगाठी झाल्यावर चांगलं वाटेल. तर अशा अनुषंगाने काही करता येईल का? तुमच्या मताशी मी अतिशय सहमत आहे. एखादी संस्था असते, त्या नासाच्या अंतर्गत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी सातत्यानं व्हायला पाहिजे. आणि या तुमच्या माध्यमानं मी तुम्हाला शब्द देतो की नाट्य परिषद नागपूर शाखा जी आतापर्यंत काम करत आले त्यापेक्षा जास्त जोमाने यापुढे काम करेल. आणि किमान महिन्याला एक तरी कार्यक्रम कसा होईल जेणेकरून सगळे कलावंत जमतील, एकोपा वाढेल आणि संबंध नाट्यसृष्टीमध्ये चळवळ निर्माण होईल, ही नाट्यसृष्टी फोपावेल असा प्रयत्न नाट्य परिषद नागपूर शाखा नक्की करेल याची ग्वाही देतो. नक्कीच. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वर्धापन दिन सोहळ्यासाठी. धन्यवाद. या सगळ्या आमच्या या चळवळीमध्ये तुमच्या चॅनलवर सांगतो स्वप्नील, तू ज्या पद्धतीनं संबंध नाट्यसृष्टी, सांस्कृतिक क्षेत्र, चित्रपट या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं कव्हर करतो आहे, ज्या पद्धतीनं फार गतिमान पद्धतीनं नाटुकला चॅनल हे लोकांपर्यंत पोहोचलं आहे. फार सुरुवातीपासून मी या चॅनलशी जुळलेलो आहे. नाटुकला चॅनलच्या आणि स्वप्नीलचे मी मनापासून आभार मानतो. या सगळ्या मोठ्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि तो असाच राहील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि सर्वप्रथम तर आज 14 एप्रिल आहे, खूप मोठा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब जयंती आहे त्यांची. त्याच अनुषंगाने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, अभिवादन. आणि तसंच आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापन दिन सोहळा आजच आहे हा मित्रांनो. आणि त्या अनुषंगाने आपल्या नागपूरच्या, विदर्भाच्या कलावंतांचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. आणि तो पुरस्कार देण्याकरिता आपल्याच नागपूरचे कलावंत, ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट क्षेत्रात जे आहे नाव आपलं लौकिक केलेलं आहे नागपूरचे आणि खूप खूप असे आपले आवडीचे जे आहेत विलास उजवणे, म्हणजे डॉक्टर विलास उजवणे आणि तसेच नाना उजवणे आपल्यासोबत आहेत. आणि नागपूर म्हणजे त्यांचीच नगरी, तेच नागपूरकर आहात. तर आज आपल्या नागपूरकरांना या सोहळ्यात बक्षीस आणि त्यांचा सन्मान करताना कसं वाटलं तुम्हाला? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना भारतरत्न नव्हे, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, खरं म्हणजे हे प्रेम आहे स्वप्नीलचं आणि नाटुकला चॅनलचं, की ते माझं बाईट घ्यायला आले. खूप मोठी गोष्ट आहे. आज इथे सन्मान झाला, मला बरं वाटलं. माझ्यापेक्षाही ज्यांचा सन्मान झाला आणि ज्यांना जीवन गौरव मिळालं ते ठेंगडी, प्रभाकर ठेंगडी, त्यांना मी नमस्कार करतो. हे सगळे त्यावेळेचे माझे प्रतिस्पर्धी. आज त्यांच्याकडे पाहून मला वाटतं की खरं म्हणजे माझंही वय झालं आहे, दिसत नाही आणि वाटतही नाही. तर आज सन्मान खूप छान झाला. या नाट्य परिषद शाखेचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्त अनेक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं नाट्य परिषद शाखा बहरायला लागली. या शाखेला स्थापन होऊन मला वाटतं 39-40 वर्षात आलं. पण इथल्या कलाकारांना यांनी इतकं भरभरून दिलं जे कलाकारांना मिळणं शक्य नव्हतं.
ते आज मिळालं आणि मला यांचा सत्कार करायला मिळाला, तेही मुंबईहून इथे येऊन, ते महत्त्वाचं. मला येता आलं तुमच्या प्रेमामुळे, या सगळ्यांच्या प्रेमामुळे, त्यासाठी थँक्स. नक्कीच. आणि वर्धापन दिन सोहळा म्हटला तर जल्लोष असतोच, नागपुरात म्हणा किंवा इतर कुठे ठिकाणी जरी असला जल्लोष असतोच, आणि तुम्ही असले तर आनंद वेगळाच असतो. तर आता असं ऐकण्यात आलं होतं की नागपूरमध्ये पण तुमचं चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तर काय सांगाल त्याविषयी? चित्रपट होता 26 नोव्हेंबर, म्हणजे संविधान दिवस. त्या दिवशी परमपूज्य बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. ते त्यांनी एकट्याने लिहिलं की काही लोकांना हाताशी घेऊन लिहिलं याच्याशी आपला काहीही संबंध नाही. पण सर्वसामान्य लोकांना जे निम्नस्तरीय आहे त्यांना आपले हक्क अधिकार अजूनही माहीत नाही, ते या संविधानानं कळतात. त्याच्यावर हा संपूर्ण चित्रपट आहे. तो लागला तो तुम्ही आवर्जून जाऊन बघा, म्हणजे आपल्याला कळतं आपले हक्क काय, आपले अधिकार काय. म्हणजे केवळ बाबासाहेबांच्या विचारावर किंवा अमुक एका संघटनेवर चित्रपट नाही, तर तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय उत्कृष्ट परिणामदायक चित्रपट आहे. नक्कीच. असे ज्यावेळी चित्रपट येतात, एक वेगळा विषय येतात, तर कलावंताला तर शिकायला मिळतंच, पण आणखी नवीन काही माहिती मिळत असते का अशा वेगळ्या चित्रपटाच्या विषयी? खरी खूप माहिती मिळते, कारण जे दिग्दर्शक असतात ते खूप वाचन करून देतात. त्यांनी जे वाचन केलं आहे त्यानुसार वस्त्या कशा होत्या, तेव्हाच्या वस्त्या कशा होत्या, आदिवासी पाडा कसा तयार झाला, लोकांनी तो कसा केला, त्यावेळेला लोकांना झाडू आणि गाडगं घेऊन कसं फिरायला लागायचं, ते का लागायचं, बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं हे केलं आणि लोकांसाठी पाणी उपलब्ध करून दिलं. तसा संघर्ष आपण का करत नाही? बाबासाहेबांनी काय सांगितलं? संघटित व्हा आणि संघर्ष करा. भांडायला नाही सांगितलं. आता लोक भांडतात, हरकत नाही, पण यातून मला खूप काही शिकायला मिळालं. तो माणूस असा होता, खरं म्हणजे तो माणूसच नाही, तो महामानव आहे. त्याच्या पायाच्या अंगठ्याला शिवण्याची सुद्धा आपली लायकी नाही. महान, अतिमहान. कधीतरी कोणत्या जन्मात तरी मला त्यांच्या पायाला शिवता येईल एवढी लायकी देवानी मला द्यावी ही प्रार्थना. बस. खूप असं तुमच्या याच्यावरनं ऐकल्यावर असं वाटतं की चित्रपट फार छान विषय घेऊन येतात हा चित्रपट. त्याकरता तर खूप खूप शुभेच्छा, आणि पुढच्या ज्या प्रोजेक्ट राहतील त्याहीकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि नाटुकला चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा वर्धापन दिन सोहळा आणि सत्कार मूर्तींचा सत्कार, म्हणजे जे ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत जे आहे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे, आणि त्यासोबतच जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ते आपल्यासोबत आहेत श्री प्रभाकर ठेंगडी सर. सर्वात प्रथम तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वर्धापन दिन सोहळ्याच्या, आणि त्यासोबत तुम्हाला आज जीवन गौरव पुरस्कार हा एक मोठा पुरस्कार आज देण्यात आलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? हा पुरस्कार म्हणजे मला घरच्या लोकांनी मला दिलेला पुरस्कार वाटतो. याचं कारण अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी म्हणजे आजीवन सभासद आहे. घरच्या कुटुंबामधून जसा सत्कार केला जातो तसा हा केल्यासारखं वाटतं. 1950 साली मी पहिलं नाटक केलं. 1970ला मी पहिलं नाटक केलं, आणि आता नुकतंच केलं मागच्या वर्षाला संगीत मत्स्यगंधा, आणि आता मागच्या महिन्यात केलं मी संत गजानन महाराज यांच्यावरचं महानाट्य केलं. तर या 54 वर्षाचा जो काही माझा नाट्यप्रवास होता त्याचं फलित आणि त्याचे माझे काही श्रम असेल, कला असेल, ती नटराजाच्या चरणी रुजू झाली, आणि त्याचा हा प्रसाद मला मिळाला, अशी माझी नम्र एक प्रकारची माझी भावना आहे. आणि खूप खूप आनंद आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेने माझी दखल घेतली, आणि जीवनभराचं जे काही माणूस काही म्हणजे पारितोषिकासाठी करतं असं नाही आहे,
करत जायचं. करत गेल्यानंतर त्याचा जो हा प्रसाद एक प्रकारे मिळाला आहे, एक फलित मिळालेलं आहे. आपण जे काही रंगकर्म केलं असेल तर त्याचा एक प्रकारे एक परिपाक म्हणा, त्याचा रिझल्ट म्हणा, तर ते मिळालं. त्याचा खूप खूप नक्कीच मला आनंद आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद त्या दृष्टीने मी आभारी आहे की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतलेली आहे. या ठिकाणी आणखी मला नमूद करावंसं वाटतं की 1985 साली 65व्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचं संमेलन नागपूरला झालं होतं. नागपूरला होणारं ते पहिलं संमेलन होतं. त्या संमेलनाच्या वेळेला नटराजाची जी मूर्ती केलेली होती ती मूर्ती आजही माझ्याकडे आहे. ती मूर्ती धनवटे रंगमंदिरात होती. धनवटे रंगमंदिराचं बांधकाम चालू होतं म्हणून ती मूर्ती माझ्याकडे आली आणि ती माझ्याकडे आता सुरक्षित आणि विराजमान झालेली आहे. गेल्या जवळपास नाही गेल्या 30 वर्षांपासून ती मूर्ती माझ्याकडे आहे. रंगकर्मींना आवाहन आहे, माझं विनंती आहे की त्यांना असं वाटत असेल की आपण नटराजाच्या चरणी लीन व्हावं, त्यांचं स्वागत आहे. त्यांनी माझ्याकडे यावं, नटराजाच्या चरणी आपलं नतमस्तक व्हावं. खूप खूप आनंद वाटला. तुमच्या चॅनलसाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा याचा आज वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्ताने कलावंतांचा जीवनगौरव पुरस्कार आणि कलावंतांचा सत्कार करण्यात आला आणि त्यातील कलावंत म्हणजे आपल्यासोबत आहे दीपलक्ष्मी भट. तर सर्वप्रथम तर अभिनंदन की या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त एका कलावंताचा सत्कार होणे आणि त्याचे तुझा झालेला आहे, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तर काय सांगाल याबद्दल? थँक्यू. धन्यवाद. अखिल भारतीय नाट्य परिषद मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेतर्फे जो आज मला श्रेष्ठ रंगकर्मीचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आधी नाट्य परिषदेचे खूप खूप धन्यवाद मानते. खरं म्हणजे कुठल्याही कलाकाराला कौतुक हवंच असतं, तसं मलाही हवंच होतं आणि ते कौतुक आज माझं झालं आहे तर मला अजून ऊर्जा मिळाली आहे पुढचं काम करायला. आणि मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराला जसं कौतुकाची थाप हवी असते, पण ती कौतुकाची थाप हवीच असते, पण त्या व्यतिरिक्त तो भुकेला असतो तो म्हणजे नाटकांचा आणि केलेल्या नाटकांचे प्रयोग होण्यासाठी. तर मी आत्ता आपल्या नाट्य परिषदेचे मुंबई शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर म्हणजे आपले दादू, त्यांना मी म्हटलं की मी आत्ता जर आपलं बोलणं झालं होतं का मला वाटतं मी नटसम्राट एकपात्री करते मी माझ्या बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ. तर तो एक खूप मोठं इंद्रधनुष्य मी पेललं आहे. 2 प्रयोग त्याचे यशस्वी झाले आहेत. आता जर या नाट्यसंमेलनाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगानेही जर मला माझ्या नटसम्राट नाटकाचे प्रयोग करता आले, जास्त लोकांपर्यंत पोचता आलं तर तो माझ्यासाठी जास्त कौतुक असेल आणि ते माझ्यासाठी जास्त मोठा आशीर्वाद असेल नाट्य परिषदेचं. नक्कीच. आणि ते झालंही पाहिजे. फार अप्रतिम नाटक आणि एका नटाचं म्हणजे नटसम्राट अप्पासाहेबांचं पात्र एक स्त्री करणे ते खूप मोठी गोष्ट आहे, आव्हान आहे तो, आणि त्याकरताही पण खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू.